दररोज मध्यरात्री दमघुटी वायूमुळे बुटीबोरीतील नागरिक त्रस्त. तातडीने चौकशी व कठोर कारवाईची मागणी. बुटीबोरी परिसरात दररोज मध्यरात्रीच्या सुमारास हवेतील तीव्र वासामुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण होत असून आरोग्याच्या गंभीर तक्रारी वाढत आहेत. हा वास नेमका कुठून व कशामुळे येतो याचा अद्याप उलगडा झालेला नाही. मात्र हा वास जीवघेणा असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. बुटीबोरी परिसराच्या एका बाजूला सोयाबीन प्रक्रिया करणारी कंपनी तर दुसऱ्या बाजूला प्लास्टिक संबंधित उद्योग प्लास्टो कंपनी गावाच्या अगदी नजदीक कार्यरत आहेत. त्यामुळे औद्योगिक उत्सर्जन, रसायनं, धूर किंवा घातक वायू यांपैकी कोणता घटक कारणीभूत आहे की अजून काहीतरी याचा वैज्ञानिक व पारदर्शक तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. या गंभीर विषयाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तातडीने लक्ष देऊन रात्रीच्या वेळेस विशेष निरीक्षण, नाईट इन्स्पेक्शन, हवा गुणवत्ता मापन, संशयित उद्योगांचे उत्सर्जन व स्क्रबर ETP तपास दोषी आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई व तात्काळ बंद अशी ठोस पावले उचलावीत. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नको. वास कुठला, कारण काय हे शोधणे तातडीचे व अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम व नागरिकांची जोरदार मागणी आहे. मागच्या 2-3-4 महिन्यापासून एक वेगळ्या प्रकारे विषारी वायूचा स्मेल येत असते आपल्याला. म्हणजे एक वास येत असते एक विषारी वायूचं. आणि पुष्कळ दिवसापासून आपण पाहत आहोत, कोणाला आपण डिस्कस नाही करत, सांगत नाही. केव्हा मी अगोदर पण 15-20 दिवस, 1 महिन्या अगोदरही काही लोकांना सांगितलं की आपल्या शहरात एक स्मेल येते वेगळ्या प्रकारे. आणि आज असं झालं की खूप जास्त प्रमाणात स्मेल येऊन राहिला आहे. संपूर्ण शहरात मला 7 ते 8 फोन आले इतक्या रात्री की भाऊ आमच्या घरी खूप स्मेल येऊन राहिली आणि दम घुटत आहे. आता अर्थातच तुमच्या सगळ्यांना सांगायचं कारण हेच की ज्यांना संपूर्ण शहरात असं विषारी वायूचं किंवा कुठली कंपनी आहे, सुरुवातीला आम्हाला वाटलं की सोयाबीन कंपनीची असेल, परंतु सोयाबीन कंपनी ही मागच्या 20 ते 25 वर्षापासून आहे. ती जी स्मेल येत होती आणि ही जी स्मेल येत आहे याच्यात खूप अंतर आहे, तफावत आहे. आता कुठली कंपनी परफेक्ट आपण नाव सांगू शकणार नाही, परंतु ज्यांना शहरात राहणाऱ्या माझ्या नागरिकांना ही विषारी वायूची स्मेल, वास येत असेल, दुर्गंध येत असेल, त्यांनी थोडंसं याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं. आणि सगळ्यांनाच जर अशा प्रकारे, कारण आत्ताच मला लगेच 7-8 फोन आले की भाऊ आमच्या घरी पण खूप, म्हणजे त्यांनीच मला फोन केले. मला तितकं निदर्शनास आलं नव्हतं, पण जेव्हा मी घराच्या बाहेर निघालो आता, तेव्हा खूप घाणेरडी स्मेल अशी आहे. आता ही स्मेल कशाची आहे हे आपण सांगू शकणार नाही, तर हे पोल्युशन विभागच सांगू शकेल. कारण ही रात्रीच्या वेळी जास्त येते. म्हणजे कुठली तरी कंपनी आहे जी ही आपलं विषारी किंवा त्याच्यातून काय कोणती दुर्गंध निघते आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरते की ती फक्त त्या कंपनीपर्यंत नसणार. कारण बुटीबोरीच्या जवळ फक्त एकच कंपनी आहे आणि ती आहे सोयाबीन, परंतु वाटत नाही की सोयाबीन कंपनीची स्मेल असेल. आता ही कुठली कंपनी आहे, कारण इतक्या वर्षापासून आपण पाहतो MIDC आहे 35-40 वर्षापासून, परंतु अशी स्मेल किंवा अशी वास येत नव्हती. ही 2-3 महिन्यापासून ही स्मेल चालू झाली आहे. आज त्यांनी मला वाटते जास्त प्रमाणात काहीतरी असं कंपनीचं काय आहे ते, कशी काय कोणती म्हणजे केमिकलची दुर्गंध आहे की कुठला वायू आहे हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. कारण शहरात जेव्हा आपल्यासारखंच दम घुटणं चालू होऊन राहिलं आहे, तर लहान मुलं आहे, लहान बाळं आहे, संपूर्ण शहर आहे, आज 60-70 हजाराचं शहर आहे आपलं. कुठेतरी धोका निर्माण होईल किंवा जास्त दिवस ही स्मेल जर आपण घेतली तर आपल्या शरीरावर याचा परिणाम होऊ शकते. आता आपल्याला सध्या माहीत नाही, परंतु पोल्युशन डिपार्टमेंटला आणि पोलीस डिपार्टमेंटला जर सगळ्यांनाच त्रास होत असेल शहरात, तर 100% आपण पोलीस डिपार्टमेंट आणि पोल्युशन डिपार्टमेंटला आपण तात्काळ कंप्लेंट केलीच पाहिजे. पण गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष द्यावं आणि आपण त्याबद्दल माहिती द्यावी. ज्यांनाही माहिती असेल किंवा ज्यांच्या घरी, ज्यांच्या परिसरात जास्त प्रमाणात स्मेल येत असेल
त्या परिसरात आपण ते शोधू की हे कोणाचं म्हणजे कोण आरोपी आहे आणि तो अशा प्रकारे आपलं त्याचा उपाय करणं गरजेचं आहे, नाहीतर आपला हेल्थ इश्यू आपल्या शहरावर होऊन जाईल. इतकीच विनंती करतो. धन्यवाद.